पुण्यामध्ये यावर्षी विसर्जन मिरवणुकीत कोण आधी सहभागी होणार यावरून वाद उफाळलाय। मानाची गणपती मंडळं आणि इतर गणपती मंडळं यांच्यात भेदभाव केला जात असल्याचा आरोप कार्यकर्ते करतात। तर प्रशासनाकडून हा वाद मिटवण्याचे प्रयत्न कसे सुरू आहेत पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट। आमचं ठरलंय असं म्हणत पुण्यात जवळपास 40 गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 7 लाच गणेश विसर्जन मिरवणुका सुरू करण्याचा निर्धार केला। दरवर्षी मानाच्या गणपतींनंतर इतर गणेश मंडळाच्या मिरवणुका निघतात, पण यावेळी ही परंपरा मोडीत निघणार आहे। यामुळे श्री गणेशाच्या आगमनाआधीच विसर्जनाचा वाद शिगेला पोहोचला। वास्तविक लक्ष्मी रोडच्या मानाच्या गणपतीचा आमच्या सर्व मंडळांना खूप प्रचंड त्रास आहे। एक मानाच्या गणपतीचे 5-5 पदकं, त्यांचे बँड, त्यांचे ते साहसी खेळ आणि ते सगळ्यांनी ते लक्ष्मी रोड पूर्ण पॅक ठेवतात। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मानाचे गणपतीच पास होत नाही। त्याच्यानंतर समजा आता दगडूशेठ येतात, ते उद्या त्या अजून 2 मंडळांनी जाहीर केलं की ते दगडूशेठ नंतर घुसणार। तर ह्याने काय झालंय, आमच्या सगळ्या मंडळांची गळचेपी होती। आता आम्हाला हा त्रास सहन होत नाहीये। पुण्यात मानाचे गणपती आणि अन्य गणेश मंडळांमध्ये भेदभाव होत असल्याची भावना आहे, जी बदलत्या उत्सवाच्या स्वरूपासोबत वाढीस लागली आहे। अखिल मंडई गणेश मंडळ, भाऊ रंगारी गणेश मंडळ आणि दगडूशेठ गणपती मंडळ हे पूर्वी विसर्जन मिरवणुकीत रात्री उशिरा सहभागी व्हायचे। मात्र गेल्या 2 वर्षापासून दगडूशेठ गणपती मंडळ हे 4 वाजता मिरवणुकीत सहभागी होते आणि या वर्षीपासून अखिल मंडई आणि भाऊ रंगारी ही मानाच्या गणपतीनंतर सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। आता हा वाद निर्माण होण्याचं कारण काय ते समजून घेऊया। दगडूशेठ गणेश मंडळ गेल्या 2 वर्षांपासून दुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतं। त्यानंतर अखिल मंडई आणि भाऊ रंगारी गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। यावर्षी मानाच्या गणपतीनंतर लगेचच अखिल मंडई आणि भाऊ रंगारी गणेश मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी होतील। या बदलामुळे दगडूशेठ गणेश मंडळाच्या मिरवणुकीला उशीर होण्याची शक्यता आहे। दगडूशेठ मंडळाच्या पाठोपाठ मिरवणुकीमध्ये सामील होणाऱ्या इतर मंडळांना सुद्धा विलंब होण्याची शक्यता आहे। या विलंबामुळे मिरवणुकीचं वेळापत्रक बिघडून गोंधळ होण्याची शक्यता आहे। परिणामी काही मंडळांना त्यांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन दुसऱ्या दिवशी करावं लागेल अशी भीती आहे। वेळेचं नियोजन बिघडू नये अशी सर्व गणेश मंडळांची अपेक्षा आहे। हा संभाव्य उशीर टाळण्यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करून मदत करावी अशी ही मागणी होती। आता दगडूशेठच्या बद्दल आमचं काहीच म्हणणं नाही। त्यांचं 4चा वेळ, त्यांनी 4 निघावं। आम्हाला 2:30 वाजता मार्ग मिळाला, त्यांनी 2:30 वाजता निघून जाऊ। कदाचित दगडूशेठच्या आधी बंद जाऊ। दगडूशेठ आमच्या मागे येईल किंवा ते किती वेळ लागतो त्याच्यावर अवलंबून आहे, परंतु आम्ही मानाच्या गणपतीच्या मागे जाणार। ऑलरेडी आम्ही सांगितलं, मी वैयक्तिक बोललो त्यांच्याशी की तुम्ही थोडं 125 वर्ष असेल तरी लवकरात लवकर मिरवणूक कशी संपत त्याच्या हिशोबाने तुम्ही नियोजन करा। पण परत एकदा अण्णांनी मानाची 5 गणपती सोबत आम्ही बैठक घेऊन ही सूचना जे पण चर्चा होईल पॉझिटिव्हली त्याने करू। गणेश ह्याच्यात आपण 10 दिवस कसे जोशात साजरी करू याकडे प्रत्येक गणेश भक्तांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे। विसर्जन हा शेवटचा एक गणपतीला निरोप देण्याचा क्षण असतो, त्यामुळे मला वाटत नाही की कुठलाही गणेश भक्त विसर्जन मिरवणुकीची वाट बघतो। दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील चर्चेतनं यावर मार्ग काढतील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। असं आहे की पुणे म्हटल्यानंतर या ठिकाणी चर्चा, वाद विवाद या सगळ्या गोष्टी होतातच, पण काळजी करू नका, या संदर्भात आमचे हेमंत रासने आणि मुरलीधर मोहोळ हे स्वतः बैठकही घेणार आहेत आणि सगळे मंडळ एकत्रितपणे निर्णय करतील। दरवर्षी काही ना काही वाद निर्माण होतो, सगळे मिळून तो वाद मिटवतात। पुण्यात गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत लागणारा वेळ, मानाच्या मंडळांना दिलं जाणारं महत्त्व आणि अन्य गणेश मंडळांसोबतचा भेदभाव यातून सुरू झालेला हा वाद आहे। लोकमान्य टिळकांच्या हयातीत सुद्धा असा वाद उद्भवला होता, तेव्हा त्यांनी तो चर्चेतनं मिटवला होता। आज लोकमान्य टिळक नाहीत, पण गणेश मंडळांनी सामंजस्यानं वाद सोडवावा अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करतात। पुण्याहून बालाजी पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।